मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं अतिदुर्गम पण मनाला स्पर्शून जाणारं आरमोरी तालुक्यातील जांभळी हे छोटंसं गाव, त्यातील प्रेरणादायी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी. या शाळेच्या यशामागे एक शांत व अतिशय दृढ निर्धार असलेली प्रेरणाशक्ती आहे मुख्याध्यापक उमाकांत धकाते सर. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून आणि दूरदृष्टीतून ही शाळा केवळ शिक्षणाचं केंद्र न राहता एक आदर्श शाळा तयार केलेली आहे. अतिदुर्गम भागात असताना सुद्धा धकाते सरांनी शाळेला दिला आहे एक नवीन रूप आणि एक नवीन ऊर्जा. आणि याच शाळेत 7 मे 2025ला निपुण महाराष्ट्र अंतर्गत तिसरी शिक्षण परिषद माननीय केंद्रप्रमुख जीवन शिवनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून आनंदीताई पदा सरपंच ग्रामपंचायत जांभळी, तर उद्घाटक म्हणून वनिता टेकाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तसेच विशेष अतिथी म्हणून जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख, राजेंद्र टेकाम, अंताराम उसेंडी, श्री जगन्नाथ कुळमेते उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक बहुआयामी व्यक्तिमत्व, कुशल नेतृत्व आदरणीय जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख यांनी केले. परिषद म्हणूया, आगळावेगळा निर्णय म्हणूया, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सगळं करतो आहोत. या आपल्या या सत्रातील 6वी परिषद, परंतु निपुण महाराष्ट्र हे शासन निर्णय निघाल्यानंतर ही आपली तिसरी शिक्षण परिषद, विशेष शिक्षण परिषद, ही शिक्षण परिषद आहे. 5 मार्च 2025ला जो शासन निर्णय निघाला, त्या शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जी विद्यार्थ्यांना अभिप्रेत असलेली त्या वर्गाची स्तर निश्चिती केलेली आहे. त्या स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवता यावं म्हणून आपला हा उपक्रम 5 मार्च ते 30 जून पर्यंत अविरतपणे सुरू राहणार आहे. आणि त्या संबंधाने जो शासन निर्णय निर्गमन झालेला आहे, त्याची पार्श्वभूमी आपण एक नव्हे तर 2 परिषदांमध्ये त्याच्या संबंधानं आपण आपल्याला काय करायचे आहे कारवाई हे जाणून घेतलेलं आहे. आणि त्या संबंधानं दर 15 दिवसांनी आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची शाळा स्तरावर स्तर निश्चिती करत आहोत. 15 दिवस मार्गदर्शन आणि 15 दिवसानंतर विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती. यानंतर विशेष अतिथी म्हणून लाभलेले श्री जगन्नाथजी कुळमेते उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिसेवर्धा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षा आनंदीताई पदा सरपंच ग्रामपंचायत जांभळी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेतील पहिली तासिका श्री जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख यांनी घेतली. यामध्ये निपुण महाराष्ट्र अंतर्गत केंद्रातील सर्व शाळांचे चाचणी क्रमांक 4चे निकाल, प्रगतीचे टप्पे आणि सुधारणा, आवश्यक असलेल्या बाबींचं डेटा आधारित विश्लेषण प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनातून केवळ आकडे नाहीत, तर त्या आकड्यांमागे दडलेली विद्यार्थ्यांची प्रगती, अडचणी आणि शिक्षकांच्या भूमिकेचा खोल अभ्यास उलगडण्यात आला. कमीत कमी वाली संख्या आहे तेवढेच विद्यार्थी प्रगत राहतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही. म्हणजे समजा इथे 0 आहे, इथे 1 राहील का? नाही राहणार. हे थोडंसं म्हणजे जागेवर ठेवलं पाहिजे हे करताना. लघु विश्रांतीमध्ये शिक्षकांनी स्वादिष्ट अल्पपहाराचा आस्वाद घेतला. यानंतर तासिका होती निपुण महाराष्ट्र उद्दिष्टे साध्य केलेल्या शिक्षकांचे अनुभव कथन. यामध्ये श्री रावणशाह मडावी यांनी आपले अनुभव कथन केले. असो मित्रांनो, या बेसवर आपल्याला काम करताना अनंत अडचणी येत आहेत
आणि ते येत राहणार. पण हे सगळं काम करता करता आपल्याला विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता साध्य करावा येत आहे. हे करताना आता जस्ट हा निपुणचा GR आला म्हणून आपण करत आहोत असं काही नाही. आपण आधीपासून करत आहोत. जनरली पहा, परिपाठात कसं दिनांत पाठात जवळपास सर्व शाळा राबवतात. त्याचा फायदा काय होतो? यानंतरची तासिका होती निपुण महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व उपाय यावर श्री विजय कन्नाके सर यांनी सखोल अशी माहिती दिली. हा काना आहे, याचा आवाज येत आहे आ. इकडनं त्याचकाळ घेतला, त्यांना माहित आहे अक्षर ओळख आहे. काय आहे क. मी कला हा आवाज जोडलेला आहे, त्याचा आवाज काय आहे आ. मग काय झालं क आ. मग आपण एका ताळीमध्ये कसं का. यानंतर नंदकिशोर मसराम सर यांनी अंकओळख करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर उपाय सांगितले. पहिली संख्या, त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी, त्यांचा जमला तर गुणाकार आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया त्या तिथपर्यंत आल्या पाहिजे. म्हणजे 1 पासून 10 पर्यंत जर विद्यार्थी जात असेल त्याच्यावर सगळ्या क्रिया करून टाकायच्या. म्हणजे बेरीज येते तेवढ्या याच्यामध्ये, गुणाकार पण करता येईल. 2 अधिक 2 अधिक 2 3 वेळा घेतल्यानंतर 6 होते. म्हणजे 32 6 होते. हे वारंवार जेव्हा मागची संख्या पुढची संख्या, मागची संख्या पुढची संख्या अशा पद्धतीने आपण एक एक स्टेप करत जातो ना, तर तेव्हा ते काही नाही. तर आपण नियोजनामध्ये करतो, अडचणी तिथेच होतात. नियोजनामध्ये करतो आणि विद्यार्थ्यापर्यंत जाण्यासाठी म्हणजे नियोजनामध्ये आपला राहते. तो मग जेव्हा उडून पाहतो ना आपलं नियोजन, तर ज्यावेळी मी वर्गामध्ये जातो त्यावेळी तो 70च्या पलीकडे गेला राहते माझे नियोजन, आणि मी अजून 11-12वरच थांबतो. ही पहिली अडचण आहे. या शिक्षण परिषदेचे संचालन श्री नंदकुमार मसराम सर यांनी केले, तर आभार श्री मधुकर हांडेकर यांनी मानले. अशा प्रकारे मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अंतर्गत 3री शिक्षण परिषद जांभळी सारख्या दुर्गम भागात परंतु दृढ इच्छाशक्तीच्या आधारावर यशस्वीपणे पार पडली. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.